नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जे जोके या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आज एक अति महत्त्वाचा प्रश्न मी घेऊन आलेलो आहे आणि हा व्हिडिओ देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो. कारण की लाडकी बहीण ई-के-वाय-सी आता करणे सुरू आहे. 2 महिन्याचा जो कालावधी आहे तो के-वाय-सी करण्यासाठी दिलेला आहे. परंतु मित्रांनो, या लाडक्या बहिणींनी के-वाय-सी जरी केली तरी त्यांचा हप्ता हा बंद होणार आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे मित्रांनो. मी खरंच सांगत आहे, की ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांनी ई-के-वाय-सी केली तरी देखील त्यांचे हप्ते बंद होणार आहेत. अशा कोणत्या लाडक्या बहिणी असणार आहेत, की ज्यांनी ई-के-वाय-सी केली तरी देखील त्यांचा हप्ता जो आहे तो बंद होणार आहे? ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू. संपूर्ण व्हिडिओ पहा. पूर्ण महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. संपूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग आपण अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांनी ई-के-वाय-सी केली तरी त्यांचा हप्ता जो आहे तो बंद होणार आहे, ती माहिती आपण संपूर्ण पाहूया. हीच ती मुख्य कारणे असणार आहेत मित्रांनो, ज्या महिलांनी ई-के-वाय-सी केली तरी देखील त्यांचे जे हप्ते आहेत ते आता कायमचे बंद होऊ शकतात मित्रांनो. त्याचं पहिलं कारण म्हणजे की ही महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक असणार आहे. जर महाराष्ट्र राज्याची रहिवासी नसेल आणि तिने लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेला असेल, आत्तापर्यंत जितके जरी हप्ते आले असतील ते हप्ते तिने स्वीकारले असतील, परंतु आता ही ई-के-वाय-सी झाल्याच्या नंतर तिचे हप्ते हे बंद होऊ शकतात मित्रांनो. त्यानंतर नंबर 2, राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला ही असणे आवश्यक असणार आहे मित्रांनो. कुटुंबातील म्हणजे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, की एका कुटुंबात फक्त एक अविवाहित आणि एक विवाहित अशी फक्त 2च महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत. बाकी सर्व रेशन कार्डवरती जी महिला असतील त्या महिला आता रद्द होतील, त्यांची अपात्र होऊन जातील मित्रांनो ते. त्यानंतर जे तिसरं कारण आहे ते म्हणजे किमान वयोमर्यादा 21 वर्ष तर जास्तीत जास्त 65 वर्ष असायला पाहिजे मित्रांनो. हे एक तिसरं महत्त्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो, बऱ्याचशा अशा महिलांनी ज्यांचे वय 21 नव्हते त्यांनी आधार कार्डवर 21 करून हा लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे. त्याचबरोबर ज्यांचं वय 65 वर्षाच्या वरी होतं त्यांनी देखील आधार कार्ड बदलून 65च्या कमी करून त्यांनी लाडक्या बहिणीचा फॉर्म हा भरलेला आहे. परंतु आता आधार कार्डच्या लिंकनुसार, आधारच्या ई-के-वाय-सी नुसार या दोन्ही महिला आता अपात्र ठरतील आणि त्यांचे देखील हप्ते आता बंद होऊ शकतात मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, आता नंबर 4 म्हणजेच लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते असायला पाहिजे. ज्या बँक खात्याला लाभार्थी महिलाचे स्वतःचे आधार कार्ड लिंक आहे, त्याच बँक खात्यात पैसे जमा होत आहेत. त्यामुळे ज्यांची इतर बँकेला समजा लिंक असेल तर ती महिला आता अपात्र ठरू शकते. त्यांचे खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. त्यांचा हप्ता आता बंद होऊ शकतो मित्रांनो. त्यानंतर नंबर 5चं कारण म्हणजे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे. या ठिकाणी बराचसा गोंधळ होत आहे मित्रांनो. या ठिकाणी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न म्हटलेलं आहे, महिलेचे नाही. महिलेचे वार्षिक उत्पन्न नाही. तुमचं राशन कार्ड आहे, राशन कार्डवर जेवढे माणसे बाया असतील त्या सर्व कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, जास्त नसायला पाहिजे. मग तुमचे जर घरचे नोकरीला असतील किंवा मग प्रायव्हेट जॉब जरी करत असतील आणि 30,000 35,000 रुपये जर महिना असेल त्यांना, तर तुमचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त जाते. तर तुम्ही अशा प्रकारे जर या ठिकाणी ई-के-वाय-सी केली तर तुमचा देखील हप्ता हा बंद होऊ शकते मित्रांनो. तुमचा देखील या ठिकाणी हप्ता हा बंद होऊ शकतो. 2.5 लाखाच्या खाली तुमचं उत्पन्न असायला पाहिजे. त्यामुळेच मित्रांनो, या ठिकाणी एक ई-के-वाय-सी करताना एक ऑप्शन असं घेतलेलं आहे, की तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या पतीचं किंवा वडिलाचं आधार कार्ड घेतलं आहे. कारण पतीचं आणि वडिलाचं आधार कार्ड घेतल्याच्या नंतर त्यांचं जे उत्पन्न आहे ते किती आहे हे समजून जाईल आणि त्यानुसारच तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे कुटुंबाचं हे सरकारला कळेल आणि त्यानुसार कारवाई होईल मित्रांनो. त्यानंतर त्यापुढचं कारण नंबर 6 म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे
अशा महिलांचे देखील हप्ते हे बंद होण्याची शक्यता आहे. बंद होणारच मित्रांनो. ज्या कुटुंबात आयकरदाता आहेत म्हणजे त्यांचं उत्पन्न नक्कीच 2.5 लाखापेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे त्यांचे देखील हप्ते हे बंद होतील. त्याचबरोबर मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, सहकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि निवृत्ती वेतनधारक असतील किंवा ज्यांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त असेल, बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. मित्रांनो, म्हणजे जे निवृत्ती वेतनधारक जरी असतील आणि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तर ते देखील या ठिकाणी अपात्र ठरू शकतात. 2.5 लाखाच्या आत असायला पाहिजे. मग ते यातील कोणी जरी असले तर ते पात्र ठरतील. जसे की सेवानिवृत्तीधारक असतील, त्यानंतर कर्मचारी, सरकारी कर्मचारी देखील असू शकतात. त्यानंतर बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी देखील असतील आणि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर ते पात्र ठरू शकतील. पण जास्त असेल तर ते देखील अपात्र ठरतील. त्यानंतर मित्रांनो, नंबर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर ती महिला देखील या ठिकाणी अपात्र ठरू शकते. जसे की या आधीच मित्रांनो PM किसानचा असेल किंवा महाराष्ट्र शासनाचे नमो शेतकरी योजनेचे असतील किंवा मग निराधार योजनेचे असतील, अशा प्रकारचे संजय गांधी निराधार योजनेचे असू शकतात. या योजनेचे जर ती महिला पैसे उचलत असेल तर त्या महिलेचे देखील या ठिकाणी हप्ता हा बंद होऊ शकतो कायमचा. त्यानंतर मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, अशांचा देखील या ठिकाणी हप्ता आता या ठिकाणी बंद होऊ शकतो मित्रांनो, KYC केल्याच्या नंतर. त्याचबरोबर मित्रांनो, आता पुढचं ऑप्शन म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा संचालक सदस्य आहेत, असे देखील या ठिकाणी अपात्र ठरू शकतात मित्रांनो. त्यानंतर नंबर शेवट म्हणजेच ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहेत, असे देखील महिला आता KYC केल्यानंतर देखील अपात्र ठरणार आहेत. कारण की 4 चाकी मित्रांनो 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्याचा एक स्रोत आहे, ही एक निशाणी आहे मित्रांनो. जर तुमच्या घरी 4 चाकी असेल तर नक्कीच तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या जास्त आहे असे गृहीत धरल्या जाणार आणि KYC केली देखील तरी तुमचं जे लाभ आहे लाडकी बहीण योजनेचा हा कायमचा बंद होऊ शकतो. मित्रांनो, ही मुख्य कारणे आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहेत. ही कारणे जर तुम्ही कारणेमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही KYC केली तरी तुमचं जे लाभ आहे तो लाभ आता पुढच्या महिन्यापासून बंद होण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि तुम्ही KYC नाही केली तरी तुमचा लाभ हा बंद होण्याची दाट शक्यता आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. जर काही प्रश्न असतील त्या व्हिडिओमध्ये विचारण्याचा कमेंटमध्ये विचारा, त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.